ज्या क्षणाची ज्या घोषणेची संपूर्ण देश वाट पाहत होता ती घडी अखेर शनिवारी आलीच। जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशातील सर्वात मोठी निवडणूक अखेर जाहीर झाली। त्यामुळे देशभरातील सर्व पक्षांची धांदल उडालेली आहे। आता प्रचाराचा धुरळा उडेल, आरोपांच्या फैरी झडतील। महाराष्ट्रामध्ये तर प्रचंड मोठ्या राजकीय उलथापालथीनंतर होणाऱ्या या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व चुरस असणार आहे। पाहुयात लोकसभा निवडणूक आणि त्या संदर्भातल्या इतर सर्व गोष्टींचा धांडोळा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। 19 एप्रिल पासून मैदाने जंग, 60 टप्प्यात अग्निपरीक्षा, 4 जूनला महानिकाल। आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकांची घोषणा केली आणि महासंग्रामाचं रणशिंग फुंकलं। Schedule of the Lok Sabha poll, phase 1. We'll do it in 7 phases. 5 phase में 2 जाएंगे महाराष्ट्र एंड जम्मू कश्मीर। जम्मू कश्मीर की हर पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूएंसी के लिए 1 फेज होगी और पूरी कंट्री में 4 जून को काउंटिंग होगी। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। 19 एप्रिल ते 20 मे पर्यंत मतदान पार पडेल। महाराष्ट्रात मतदान ते निकाल कसा राजकीय धुरळा उडणार आहे पाहूया। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या 5 टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होईल। यानुसार 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होईल। 26 एप्रिलला बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणीत मतदान होणार आहे। 7 मे रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मतदान होईल। तर 13 मे नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड मध्ये मतदान होईल। तर 20 मे म्हणजेच अखेरच्या टप्प्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबईत मतदानाचा शिक्का पडणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या घोषणेनंतर आता प्रचाराचा नारळ फुटलाय। भाजपनं अब की बार 400 पारचा नारा दिलाय। त्या दिशेनं सर्वात आधी भाजपनं आपल्या उमेदवारांच्या 2 याद्या जाहीर केल्या। दुसरीकडे काँग्रेसचं मात्र आस्ते कदम सुरू आहे। तर तिसरीकडे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीनं जागा वाटपाचं घोंगडं भिजत ठेवलंय। यादी तयार आहे, जागा वाटप जवळजवळ संपलेलं आहे। आता काही मित्र पक्षांच्या जागांसंदर्भात शेवटचं त्याच्यावर चर्चा होईल आज उद्याकडे। राहुल गांधी मुंबईत आहेत, काँग्रेसचे सर्व नेते मुंबईत आहेत। उद्याच्या सभेला उद्धव ठाकरे स्वतः जात आहेत। याच्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे का ऑल इज वेल। त्यामुळे आता सर्वच पक्षांना लवकरात लवकर उमेदवारांची नावं जाहीर करून प्रचाराला सुरुवात करावी लागणार आहे। म्हणूनच आता राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेतृत्वांसमोर मोठं आव्हान असेल। आता खऱ्या अर्थानं रणशिंग प्रत्येक पक्ष आपले फुंकेल। ही निवडणूक आहे ती ही मला तरी वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकतर्फी होईल। कारण की सर्व पक्ष जर पाहिले आघाडीचं आता आणखीनही आजच्या घडीलाही कुठेही ताळमेळ झालेला दिसत नाही, परंतु महायुतीची सर्व बोलणी झालेली आहे। साधारणतः नागपूर म्हटलं तर देशाचं हृदयस्थान मानलं जातं, 0 माइल्स मानलं जातं। कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत असणारा नागपूर, विदर्भ हा मध्य भाग आणि मग विश्वास आहे की विदर्भाचा वी हा भारतीय जनता पार्टीसाठी विजयाचा वी होणार आहे, विक्टरीचा वी होणार आहे। 2019 नंतर देशात आणि राज्यात मोठ्या राजकीय उलथापालथी झाल्या। फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आलाय। बंडखोरी, पक्ष, चिन्हांवरील दावे यामुळे अवघा देश ढवळून निघाला। आता कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचा यावरून मत देताना अग्निपरीक्षा असेल। त्यामुळे पुढचा महिनाभर प्रचार, भाषणं, आश्वासनांनी अवघा देश ढवळून निघणार आहे। त्यामुळे आता प्रचाराच्या रंगात नेते मंडळी, उमेदवार दंग होणार आहेत आणि प्रत्येकावर देशातल्या जनतेचं लक्ष असेल।
4 जूनला जनता कुणाच्या गळ्यात विजयाची माळ घालणार आणि कुणाचा गळा कापणार हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.